नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झणझणीत असं बटाट्याचं लपतबीत कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 3 बटाटे घेतलेले, साल काढले, तीन असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। तुम्ही जरा मोठे जरी केले तरी चालते। तवा गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकायचं आणि चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि थोडंसं जिरं टाकायचं आणि चांगलं तडतडून देऊया। जिरे मोहरी बघा तडतडले, त्यामध्ये कढीपत्ता आणि 2 चिमूट हिंग पावडर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता ह्या पण आपण चांगल्या परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, गॅस आता बारीक करायचा। मीडियम गॅसवर सगळं केलं तर ह्यात थोडीशी हळद मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमाटा बघा असं बारीक कापून घेतलेलं आहे। आता हे पण मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा मिनिटभर आणि गॅस मीडियम केला आहे। आता 1 चमचा मिरची पावडर आहे, फक्त मिरची पावडर आहे। कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। कोणता पण मसाला टाकला तरी चालेल, असं नाही मिरची पावडरच पाहिजे। अर्धा चमच्याला बी कमी बघा गरम मसाला पावडर असेल तरी टाका, नाही टाकली तरी पण चालेल। चवीनुसार मीठ। आता ह्याच्यामध्ये आपण ही जी बटाटा पाण्यात ठेवला होता कापून, म्हणजे काळा होणार नाही, तो टाकून घ्यायचा। आता हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे। आता एक जागी करूया आणि गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर आपण एक 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवूया। झाकण काढूया आपण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं शेंगदाण्याचं कूट जरी टाकायचं असलं तरी टाकायचं, थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण थोडंसं ह्याला ग्रेव्ही करणार आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला बोललो ते लपथबं करायचं, थोडंसं टाकायचं आपल्याला, जास्त नाही आहे, म्हणजे भाकरीवर वगैरे खायला येतं। नंतर असं सुद्धा बरं का, न पाणी टाकता आपण असं जरी अजून 5 मिनिटं जर झाकण ठेवलं ना तर 1 नंबर भाजी लागेल बघा। अशी पण करून बघा तुम्ही। त्यात मी थोडंसं बघा एक गरम पाणी आहे, एकदम थोडंसं टाकणार आहे, म्हणजे ज्वारीची भाकरीवर खायला ना एकदम छान लागतं। तुम्ही कशावर बी खाल्लं तरी चालतं, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, असं एकदम हलकी ग्रेव्ही असली ना मग खायला जरा बरं वाटतं आणि एकदम सुक्कं पण चांगलं वाटतं। तसं जर पाहिजे असेल तरी तुम्ही कमेंट करा, तशी सुद्धा रेसिपी दाखवेन। ते झाकण ठेवू आपण 5 मिनिटासाठी। 5 ते 7 मिनिट झालेले आहे, ते आपण काढून बघूया। बघा अशा पद्धतीने झालेले आहे आणि एवढी ग्रेव्ही छान लागते बघा। आणि आपण मीठ टाकल्यामुळे त्याला असं झाकून ठेवलं की पाणी पण सुटतं। ह्याच्यापेक्षा थोडी ग्रेव्ही असली तरी चालते, आपण अशी काय होती भाकरीवर, चपातीवर, भातावर तोंडी लावायला 1 नंबर होते। तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।